पालकची दशमी कशी बनवायची? 1 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं, कोथिंबीर, मिरची, लसूण 3 चमचे पेस्ट घ्यायची, 1 चमचा लाल तिखट घ्यायचं, अर्धा चमचा हळद घ्यायची, 2.5 चमचे धना, जिरं, ओवा पूड घ्यायची, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. पिठामध्ये पालकची भाजी टाकून पीठ भिजवून घ्यायचं. पालकची भाजी थोडी थोडी घेऊन पीठ भिजवून घ्यायचं. पीठ भिजवून झाल्यानंतरून पीठ 10 मिनिटं मुरू द्यायचं. पिठाचा गोळा घेऊन छान मळून लाटी तयार करून घ्यायची. लाटीची छोटीशी पोळी तयार करून त्याचं चाळं तयार करून घ्यायचं. चाळं गोल आकारात लाटून दशमी लाटून घ्यायची. दशमी गरम तव्यावर टाकून एक साईड भाजून घ्यायची. एक साईड भाजल्यानंतरून दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायची. मग तेल लावून छान भाजून घ्यायची. मिरची पकोडे कशी तयार करायचे? मिरची 2-3 पाण्याने धुवून मिरचीला मध्ये कट लावून घ्यायचा. त्याच्यातल्या बिया काढून स्वच्छ करून घ्यायची. सर्व मिरच्या अशाच कट करून त्यातल्या बिया काढून घ्यायच्या. 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं, अर्धा चमचा जिरं ओवा पावडर घ्यायची, अर्धा चमचा धना पावडर घ्यायची, अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचं, अर्धा चमचा हळद घ्यायची, चवीनुसार मीठ टाकून पीठ भिजवून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं. त्यामध्ये गठोळी पडू द्यायची नाही. मिरचीमध्ये बटाटा भाजी छान व्यवस्थित भरून घ्यायची. सर्व मिरचींमध्ये बटाटा भाजी भरून घ्यायची. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि वाटलंच तर नक्की शेअर करा. मिरची बेसन पिठामध्ये भिजवून तेलामध्ये तळून घ्यायची. सर्व मिरच्या अशा बेसन पिठामध्ये भिजवून गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या. मिरची तेलामध्ये खालीवर करून तळून घ्यायची. मिरची तळून झाल्यानंतरून ती एका डिशमध्ये काढून घ्यायची. तयार झाली आपली पालकची दशमी आणि त्यासोबत खायला मिरची भजी.